नमस्कार. आज आपण एका मोठ्या कॅनव्हासवर नजर टाकणार आहोत. सुरुवात करूया अशा जागतिक समस्यांपासून ज्यांचा परिणाम अब्जावधी लोकांवर होतो आणि तिथून आपण प्रवास करत पोहोचू त्या एका क्षणापर्यंत जिथे एका व्यक्तीने स्वतःचा इतिहास रचला. चला तर मग सुरू करूया. 25 कोटी किंवा 250 मिलियन हा आकडा ऐकूनच किती मोठा वाटतो नाही का? पण हा आकडा आहे तरी कशाचा? तर हे आहेत ते तास जे जगभरातल्या महिला आणि मुली दररोज फक्त पाणी गोळा करण्यासाठी खर्च करतात. रोज 25 कोटी तास. ही एकच आकडेवारी आपल्याला आपल्या ग्रहासमोरच्या आव्हानांची कल्पना देते. आणि खरं तर हाच आपल्या आजच्या चर्चेचा पहिला टप्पा आहे. तर पहिला भाग आहे दबावाखाली असलेला आपला ग्रह. इथे आपण जागतिक संसाधनांच्या स्थितीबद्दल आणि त्याचवेळी काही आश्चर्यकारक वैश्विक शोधांबद्दल बोलूया. संयुक्त राष्ट्रांचा एक अहवाल नुकताच समोर आलाय आणि तो आपल्याला एका मोठ्या संकटाची जाणीव करून देतोय. विचार करा, जगात तब्बल 2.1 अब्ज लोकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाहीये आणि त्याहूनही जास्त म्हणजे जवळपास 3.4 अब्ज लोकांकडे सुरक्षित स्वच्छतेची सोय नाही. या रिपोर्टची थीम आहे पाणी आणि लैंगिक समानता, जी या समस्येचं गांभीर्य आणखी अधोरेखित करते. आता पाण्याकडून थोडं भूराजकारणाकडे वळूया. हिंद महासागरात एक ठिकाण आहे चागोस द्वीपसमूह. याचं सामरिक महत्त्व प्रचंड आहे, खास करून दिएगो गार्सिया बेटाचं, कारण तिथे अमेरिका आणि ब्रिटनचा मोठा लष्करी तळ आहे. पण आता इथे एक मोठा बदल झालाय. ब्रिटनने या बेटांचं सार्वभौमत्व मॉरिशसकडे हस्तांतरित केलंय, ज्यामुळे या संपूर्ण प्रदेशात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. एकीकडे पृथ्वीवर एवढ्या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे अवकाशातून एक थक्क करणारी बातमी आलीय. मायनर प्लॅनेट सेंटरने आपल्या सूर्यमालेत तब्बल 15 नवीन चंद्र शोधून काढले आहेत. हो, यातले 4 गुरुग्रहाभोवती फिरतायत तर 11 शनीच्या भोवती. म्हणजे आपलं अवकाश अजूनही आपल्याला आश्चर्याचे धक्के देतच आहे. आता जागतिक पटलावरून आपण थेट एका देशाच्या राष्ट्रीय योजनेकडे येऊया. आपला दुसरा भाग आहे भारताची राष्ट्रीय योजना आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल. नुकतीच नवी दिल्लीत पहिली भारत वीज शिखर परिषद पार पडली आणि तिची संकल्पनाच खूप काही सांगून जाते. विद्युतीकरणामुळे विकास आणि शाश्वततेचे सशक्तीकरण, म्हणजेच विकास तर करायचा आहे पण पर्यावरणाचा समतोल राखून. हा एक खूप महत्त्वाचा प्रयत्न आहे. आणि ह्याच परिषदेत एक मोठं पाऊल उचललं गेलं. इंडियन कार्बन मार्केट पोर्टल लॉन्च करण्यात आलं. हे एक असं साधन आहे जे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि शाश्वत अर्थपुरवठ्याला चालना देण्यासाठी मदत करेल. आता एका खास तंत्रज्ञानाबद्दल बोलूया. हे NDFE मॅग्नेट्स म्हणजे निओडिमियम आयन बोरॉन मॅग्नेट्स हे नक्की काय आहेत? सोप्या भाषेत सांगायचं तर ही काही दुर्मिळ खनिजांपासून बनवलेली अतिशय शक्तिशाली चुंबक आहेत. आज आपण ज्या इलेक्ट्रिक गाड्या, ड्रोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहतो त्या सगळ्यांचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात मोठी बातमी ही आहे की ह्या मॅग्नेट्सचं उत्पादन आता आपल्या देशातच होणार आहे. हैदराबादमध्ये ARCI नावाची संस्था आहे. तिथे हा नवीन रेअर अर्थ मॅग्नेट पायलट प्लांट सुरू झालाय. हे भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचं एक उत्तम उदाहरण आहे. याचा सरळ अर्थ असा की ह्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानासाठी आता दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही. व्यापाराच्या आघाडीवरही काही चांगल्या बातम्या आहेत. तब्बल 7 वर्षांच्या खंडानंतर उत्तराखंडमधला लिपुलेख पास सीमा व्यापारासाठी पुन्हा खुला होतोय आणि इतकंच नाही तर चीन आता भारताचा तिसरा सर्वात मोठा निर्यात भागीदार बनला आहे. चला आता तिसऱ्या भागाकडे वळूया. पाया मजबूत करणे. यामध्ये आपण देशाची सुरक्षा, प्रशासन आणि सक्षमीकरणाच्या योजनांवर एक नजर टाकू. एक प्रश्न नेहमीच समोर येतो की एक अधिक स्मार्ट आणि अधिक सुरक्षित भविष्य कसं घडवायचं? याचं उत्तर मिळतं ते तंत्रज्ञान आणि योग्य सहकार्यामध्ये. आणि याचीच 2 उत्तम उदाहरणं म्हणजे हे सामंजस्य करार. पहिला करार झालाय भारतीय वन सर्वेक्षण म्हणजेच FSI आणि BISAGN यांच्यात. यामुळे आता वनव्यवस्थापनात सॅटेलाइट तंत्रज्ञान, AI यांसारख्या आधुनिक गोष्टी वापरल्या जातील. आणि दुसरा करार आहे राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी RRU आणि सशस्त्र सीमा बल अकॅडमी SSB यांच्यातला, ज्यामुळे देशाच्या सुरक्षा प्रशिक्षणाचा दर्जा आणखी उंचावेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने आपल्या संरक्षण क्षमतेची कमाल दाखवली आहे. ऑस्ट्रेलियात काकाडू 2026 नावाचा एक मोठा बहुराष्ट्रीय नौदल सराव झाला. तिथे भारतीय नौदलाच्या INS निलगिरीने काकाडू शिल्ड ट्रॉफी जिंकून देशाचं नाव मोठं केलं आहे.
आपण सुरुवातीला महिलांच्या पाणी भरण्याच्या समस्येबद्दल बोललो होतो. तर त्याच धाग्याला धरून पुढे जाऊया. मिशन शक्ती ही एक खूप मोठी आणि व्यापक योजना आहे, जी खास महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. यामध्ये वन स्टॉप सेंटर्स, महिला हेल्पलाईन, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा अनेक महत्त्वाच्या उपयोजनांचा समावेश आहे. आणि आता आपण शेवटच्या आणि माझ्या सगळ्यात आवडत्या भागाकडे आलो आहोत, मानवी कथा. इथे आपण काही अविश्वसनीय कर्तृत्व आणि खास आठवणींबद्दल बोलणार आहोत. 15, फक्त 15 वर्षांची. हे वय आहे रवांडाच्या फॅनी उतागुशी मानिंदे या तरुणीचं. तिने क्रिकेटच्या मैदानावर अक्षरशः इतिहास घडवलाय. महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकणारी ती जगातली सगळ्यात तरुण खेळाडू ठरली आहे. कमालच आहे. आणि हा आकडा आहे 1612. हा एक नवा विक्रम आहे जो बास्केटबॉलच्या मैदानात रचला गेलाय. लेब्रॉन जेम्सने NBAच्या इतिहासात सर्वाधिक नियमित हंगाम सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एक मैलाचा दगडच म्हणावा लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फेब्रुवारी महिन्यासाठी ICCने प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर केले आहेत. पुरुष गटात पाकिस्तानच्या सहिबजादा फरहानला तर महिला गटात भारताच्या अरुंधती रेड्डीला हा सन्मान मिळाला आहे. आणि शेवटी 2 महत्त्वाच्या दिवसांचं स्मरण करूया. 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिन साजरा झाला, ज्याची संकल्पना होती एकटेपणाविरुद्ध एकत्र. आणि 23 मार्च शहीद दिवस, ज्या दिवशी आपण भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या महान क्रांतिकारकांच्या बलिदानाला आदरांजली वाहतो. तर आपला प्रवास पाण्याच्या एका थेंबापासून सुरू झाला आणि एका विक्रमी खेळापर्यंत येऊन पोहोचला. यातून एकच गोष्ट लक्षात येते, प्रत्येक स्तरावर कथा घडत असतात, काही संघर्षाच्या तर काही उत्सवाच्या. आता प्रश्न फक्त एकच आहे, उद्याची सकाळ आपल्यासाठी कोणती नवी कथा घेऊन येणार आहे.